आज ना व्हिडिओ बनवायचं मनच नव्हतं, कारण की फौजी ड्युटी गेले तेव्हापासून मला करमतच नव्हतं. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी ना खूप उशिरा उठली आणि पहिले अंथरुणाच्या घड्या घातल्या. रात्री खूप डोकं त्रास देत होतं म्हणून मालिश केली होती. सकाळी खूप भूक लागली. पहिले म्हटलं साबुदाणा भिजत घालू द्या, कारण की आज मला उपवास होता. तोपर्यंत काय करावं म्हटलं, भूक तर खूप लागली होती आणि काहीच नव्हतं खायला, फळं वगैरे. मग मखाने थोडेसे हे करा म्हटलं, भाजून घ्या, तोपर्यंत थोडंसं पोटाला आधार होऊन जाईल. इकडं अर्णवसाठी कढी भात पण बनवत आहे, कारण की त्याला खूप भूक लागली होती. त्याला पण कढी तर झाली होती, भात होईपर्यंत म्हटलं आपण मखाने खाऊन घेऊया. नंतर त्याला जेवायला दिलं, त्यालाही भूक लागली होती, त्यांनी जेवण केलं पोटभर. नंतर म्हटलं आता घरातले थोडेसे कामं फ्रेश वगैरे होणं, तोपर्यंत केळीवाला आला होता आणि भाऊनी केळी घेतली. माझ्या अर्णवला प्रचंड आवडते. माझं सर्व आवरलं होतं. नंतर साबुदाणा खिचडी बनवली, फराळ करायला घेतलं. साबुदाणा खिचडी, काकडी आणि दही. 12 तर झाले होते, 12 साडेबारापर्यंत मी फराळ करून घेतला आणि खूप लेट झाला. भूकही खूप लागली होती. उपवास असल्यामुळे एवढ्या वेळ थांबली बी नाही, तर मी लगेच जेवून घेते, कारण की मला उपवासी अजिबात राहिल्या जात नाही. त्याच्यामुळं नंतर खिचडी एवढी जास्त झाली होती ना, पोट भरून खाली होती. म्हटलं आता थोड्या वेळात ग्रीन टी पण घ्या. मग ग्रीन टी बनवला, ते घेतला. आज पालक पनीर बनवायचं होतं मला. मग इकडं आली होती मी पालक घेण्यासाठी. मोठ्याने पालक लावलेला आहे. तेवढ्यात भाऊ फवारायचं होतं त्याला भाजीपाला. बरं झालं मी लवकर पालक तोडून घेतली, नाही तर मग फवारल्यावर मग आज परत नसती घेता आली. आणि आमचं पिल्लू सकाळपासून म्हणते आज तुम्हाला घे, पण त्याला काही घेणंच झालं नाही. सकाळपासून काही ना काही कामातच आहे मी. पालक पनीर बनवायच्या वेळेसच मिरच्या नव्हत्या. मग परत मिरच्या तोडायला गेले. मस्त पालकची भाजी बनवली, पातळ बनवली, कारण की भातासोबत खायची होती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.